पुण्यात पावसाचा हाहाकार, पूरस्थितीमुळे शहराला नदीचं स्वरूप, शेकडो संसार रस्त्यावर, प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं। अनेक सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये शिरलं पुराचं पाणी। पूरस्थितीची धक्कादायक दृश्य न्यूज 18 लोकमतवर। पिंपरी चिंचवडच्या अनेक भागामध्ये शिरलं पुराचं पाणी। अनेक इमारतींचे तळमजले गेले पाण्याखाली। पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरल्यानं वाहनं पाण्याखाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा। नागरिकांशी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याचा घेतला आढावा। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची कशी मदत करता येईल हे पाहणं महत्त्वाचं। पुण्यातील पुरावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं उत्तर। रायगडमधील पेण आणि रोह्यात मुसळधार पावसानं रस्ते जलमय। महामार्गावर कमरेपर्यंत पाणी साचल्यानं वाहतुकीला फटका, जनजीवन विस्कळीत। मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। कोयना धरण परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। धरणात 77% पाणीसाठा। धरणातून 85,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। वसई विरारमध्ये पावसाचा जोर कायम। सखल भागातील रस्ते पाण्याखाली। अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलं। मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारी 4 धरणं ओव्हरफ्लो। सोमवारपासून 10% पाणी कपात मागे। विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार। येत्या विधानसभेत काहीही करून मनसे सत्तेत येणार म्हणजे येणारच। युती आघाडीच्या भ्रमात राहू नका, राज ठाकरेंचा निर्धार। आणि अंधेरी MIDC मधल्या आर्या गोल्ड कंपनीची जाहिरात वादात। मराठी माणसाला नोकरी नसल्याचा उल्लेख। मनसेच्या दणक्यानंतर कंपनी मालकानं मागितली माफी।